सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्री जीवनात पाळीचं महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण स्त्री रोगतज्ञ डॉक्टर यशश्री देशमुख यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सर्व श्रोतांना पण माझा नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. मी आताच सांगितलं की स्त्री जीवन आणि ती रजस्वाला असणं हा अविभाज्य भाग आहे, नैसर्गिक भाग आहे. तर त्याचं जे महत्त्व आहे तर ते आपण सांगूया. अविभाज्य भाग आहे कारण जसं एक कळी असते आणि त्याच्यातनं एक फूल बनतं. तर जसं हे फूल उमलतं तसंच तर तुम्ही जर किशोरवयीन वयात असाल तर तुम्हाला पाळी येण्याची सुरुवात होते. तर तसंच हे जे फूल आहे तर मुलीला आई बनायचं जे प्रक्रिया आहे ही तुमची सुरुवात होते आणि त्याच्यासाठी ही पाळी येणं ही खूप महत्त्वाची ठरते. पाळी जर अनियमित झाली, तिच्यामध्ये काही जर तक्रारी निर्माण झाल्या तर नक्कीच त्या स्त्रीला पण बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं. नक्की. तर पाळी नियमित असणं किती महत्त्वाचं आहे ते पण आपण सांगूया. पाळी तुमचं नियमित असेल तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम, जसं की तुम्हाला मूड स्विंग झालं, स्वभावात बदल झाला किंवा चिडचिडपणा म्हणा किंवा तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला जी अडचण येते ती येत नाही. आणि त्याचसोबत जर तुम्हाला जे वंध्यत्वाचे कारण वगैरे असतात तर ते असे काही होत नाही. म्हणून पाळी नियमित येणं हे स्त्रीसाठी बरंच महत्त्वाचं ठरतं. पाळी वयाच्या कोणत्या वर्षी सुरू होते आपण हे देखील सांगूया. तर साधारणतः पाळी ही 10 ते 16व्या वर्षापर्यंत येते. जर ती तुम्हाला 16व्या वर्षापर्यंत 15 ते 16व्या वर्षापर्यंत जर येत नसेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. डॉक्टर, आपण पाहतो की अगदी 10व्या वर्षापासून पाळी यायला लागते आणि मग या एवढ्या छोट्या कन्या ज्या असतात त्यांना समजावून सांगणं पण कठीण असतं आणि त्यामुळे पण बरेचदा होतं असं की 14-15 वर्षाची ही जी अगदी कोवळी कळी आहे तर ती नाही आली पाळी तर तिला बरं वाटतं की नको, काही हरकत, ती सांगत पण नाही. अशा वेळेला आईने थोडं लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे पण बऱ्याचदा अनियमितता लपून राहते किंवा ती समोर येत नाही. बरोबर. तर हे जसं तुम्ही सांगितलं, हे आपल्याला जर दूर करायचं असेल तर त्याच्यामध्ये पालकांचा खूप मोठा भाग आहे. तुम्ही तुमच्या मुलीशी व्यवस्थित त्याचा संवाद करायला हवा. तिला याचं कारण काय आहे, हे का बरं महत्त्वाचं आहे, हे जर तुम्ही तिला आधीपासनं सांगितलं, हे जर ती आधीपासनं यासाठी तयारी असेल तर ती या गोष्टीला व्यवस्थित समजू शकेल. आणि जर तिला काही अडचणी आल्या याच्यामध्ये, जर ती त्याच्यामध्ये काही अनियमितता वाटली तर ही तुम्हाला सांगण्यात तिला काही संकोच राहणार नाही. म्हणजे आईचीच मुळात अशी भूमिका नको की बाई गं, हे बाईच्या जातीला हे असंच असतं असं नको. तर तिने पण थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून नीटनेटकं जर तिला समजावून सांगितलं तर फार बरं होणार आहे. तर तिची काय भूमिका असली पाहिजे? आईने नेमक्या या अगदी सुरुवातीची ही जी लहान मुलगी आहे तिला काय काय समजावून सांगायला पाहिजे? तर तिला तुम्ही पाळी कोणत्या वयात येऊ शकते किंवा जर आजकालच्या वयात 8व्या वर्षांच्या मुलींना पण पाळी येते तर बरेचदा आईला असं वाटतं की आता माझी मूल ही बरीच लहान आहे आणि तिला आता अजून या गोष्टीला बद्दल सांगण्यात काहीच गरज नाही. पण असं नाही आहे. आता हा काळ बदललेला आहे. आता मुलींना जरा ही बदलती जीवनशैली म्हणा तर त्याच्यामुळे लवकर पाळी येणं सुरू झालेलं आहे. म्हणून तुम्हाला जरी वाटत असलं की माझी मुलगी अजून त्या किशोरवयीन वयात आलेली नाही आहे, पण असं होऊ शकतं की तिला पाळी लवकरच येणारी असते. म्हणून तिला ती पाळी कशी येत असते, ती
काय येत असते, ती किती दिवसपर्यंत असते. तर साधारणतः पाळी ही 7 ते 8 दिवस त्या मुलींमध्ये असते. तर ही पाळी येणार आणि ही एवढे दिवस राहणार आणि ही दर महिन्याला येणार हे सांगणं तिला गरजेचं आहे. जेणेकरून जर एकदम पाळी आली तर ती त्याच्यासाठी घाबरणार नाही. आणि जर तिला सपोज ती शाळेत जात असेल आणि तिथे जर तिला ती पाळी आलेली असेल तर ती तिच्या शिक्षकांना सांगण्यात तिला काही संकोच होणार नाही. तर हे सुद्धा तुम्ही पालकांनी त्यांना सांगितलं पाहिजे. त्यानंतर पाळी दरम्यानची स्वच्छता वगैरे जी आहे तर नक्कीच. त्याबद्दल आपण सांगूया. तर पाळी दरम्यानची स्वच्छता म्हणजे आधीच्या काळात कापड वापरायचे. आता बरेचसे हल्ली आपण सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. तर जर तुम्ही कापड सुद्धा वापरत असाल तर याच्यात काही वाईट नाही आहे. पण तो कापड स्वच्छ असणे, ती जागा स्वच्छ धुवून घेणे, जागेला तुम्ही फक्त पाण्याने जरी धुतलं तरीही ती बरीच असते. किंवा आजकाल बरेच सोल्युशन मार्केटमध्ये असतात ज्याच्याबद्दल तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात. तर ही जागा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली, ही दिवसातनं 3-4 वेळा जरी धुवून घेतली तरीही जो जंतू संसर्ग होणार असतो योनिमार्गात बरेच जंतू असतात आणि पाळीच्या वेळेस ह्या योनिमार्गातनं हे जे जंतू आहेत तर हे गर्भपिशवीपर्यंत जाऊ शकतात, ज्याने इन्फेक्शन पसरू शकतं. हे पोटात सुद्धा इन्फेक्शन पसरू शकतं. तर तुम्ही ही जर नियमित साफ ठेवलं तर त्यांना जास्तीच मदत होते. हे असे जंतू संसर्गापासून त्या दूर राहू शकतात. तसंच जर तुम्ही सॅनिटरी पॅडचा वापर करत असेल किंवा जर कापडाचा वापर करत असेल तर तुम्ही हा दिवसातनं 4 ते 5 तासांनी हा बदलूनच घ्यावा. रात्री झोपताना तुम्ही सॅनिटरी पॅड तुम्ही हा बदलून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला जर जो डाग लागतो आणि त्याच्यामुळे होणारी जी थोडं लाज वाटते मुलींना, तर वाईट ती वाटतं. होत नाही. आणि त्यानंतर फक्त सॅनिटरी पॅड्स नाही तर आजकाल मुली मला हे पण विचारतात की मॅडम मला सॅनिटरी पॅड्स घालून मी माझा सगळ्या आपल्या गोष्टी व्यवस्थित तशा नॉर्मल रीतीने करू शकत नाही. तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का? तर नक्कीच आहेत. तर तुम्ही टॅम्पॉन्सचा वापर करू शकता. टॅम्पॉन्स म्हणजे ही योनिमार्गात तुम्हाला ठेवावे लागतात, जेणेकरून जे पण काही रक्त आहे ते त्याच्यामध्ये येऊन जातं आणि त्यानंतर जसंच ते भरलं तुम्ही ते काढून दुसरा याचा वापर करू शकता. तसंच मेन्स्ट्रुअल कप्स आजकाल आलेले आहेत, त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे. तुम्ही तुमच्या साईजचा जो कप आहे त्याचा वापर करून त्याच्यामध्ये त्याला ते योनिमार्गात तुम्ही व्यवस्थित घालून ठेवू शकता. त्याच्यामध्ये रक्त जमा होतं आणि हे काढल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून तुम्ही परत त्याचा वापर करू शकता. तुम्ही आता कपचा वापर सांगितला तर तो कुठल्या वयातल्या मुलींनी करावा? तर बरेचदा काय आहे, जर किशोरवयीन मुली असतात तर त्यांच्यामध्ये पडदा असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही किशोरवयीन मुलींमध्ये हा सांगत नाही किंवा आपण अवॉइड करायला सांगतो. लग्नानंतर तुम्ही हा कपचा वापर करू शकता. तर तुम्हाला कसा तो वापरायचा हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्यांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा आणि ते तुम्हाला सांगतील की हा तुम्ही योनिमार्गात कसा बसवायला हवा आणि तो काढून तो अगदी सोपी पद्धत आहे, त्याच्यात काहीच वेगळं काही विज्ञान नाही. तर ह्या अगदीच काढून तुम्ही त्याला व्यवस्थित वॉश केलं की हा परत तुम्ही रियूज करू शकता. त्याच्यामुळे जे होणारा जो कचरा आहे आजकाल तो पण टाळला जाऊ शकतो. नक्कीच, नक्कीच. मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनी, प्रत्येक मुलीनी ही माहिती अगदी आवर्जून ऐकावी, बारकाईने ऐकावी की डॉक्टर यशस्वी देशमुख आपल्याला सांगतायत की काही प्रॉडक्ट्स आहेत की तुम्हाला असं वाटतं स्वच्छता असली पाहिजे मार्केटमध्ये मिळणारे, पण ते वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना विचारा. विनाकारण जास्तीचे कुठले प्रॉडक्ट्स पण वापरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सॅनिटरी पॅड यूज करायचा आहे किंवा कुठला कप यूज करायचा आहे तरी पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तो सल्ला अतिशय आवश्यक असं आहे. त्याचं कारण असं आहे की आजकाल माहितीचा स्फोट झाला आहे आणि भरपूर कंपन्या बाजारात आलेल्या असतात आणि मग त्यांची जाहिरात पाहून आपल्याला असं वाटतं की आपण हे वापरायला हवं. तसं न करता अतिशय नाजूक अशी ही जागा असते, नाजूक असा हा प्रश्न असतो आणि त्यामुळे आपल्याला भरपूर समस्यांना सामोरं पण जावं लागू शकतं. त्यामुळे या बाबतीतली काळजी घेताना नक्कीच आपण आपल्या डॉक्टरांना विचारलेलं केव्हाही चांगलं. डॉक्टर, आपण आता हे सांगूया की अनियमितता जी आहे पाळीमधली ती आजकाल खूप दिसायला लागली आहे. तर अनियमितता म्हणजे काय? म्हणजे किती दिवसानंतर पाळी आली किंवा कोणता गॅप गेला म्हणजे आपण त्याला अनियमित म्हणू? तर शक्यतर ही पाळी किती दिवसात येते, ही किती दिवस राहते आणि ही किती वेळा येते
तर त्याला महत्त्व असतो. तर जर ही पाळी तुमची 24 ते 38 दिवसामध्ये येत असेल दर महिन्याला, तर याला आपण नियमित पाळी म्हणतो. तसंच जर तुम्हाला 2 ते 3 पॅड लागत असेल किंवा 4 पर्यंत पॅड लागत असेल, तर याला ही नॉर्मल आहे. हे ते पाळी किती दिवस असायला पाहिजे, तर ही 7 ते 8 दिवस नॉर्मली पाळी जर जात असेल, तर याला काहीही प्रॉब्लेम नाही. यापेक्षा जर काही वेगळं होत असेल, जर ही 24 दिवसाच्या आत येत असेल किंवा ही 38 दिवसापेक्षा जास्ती होत असेल किंवा जर तुम्हाला 8 दिवसापेक्षा जास्ती रक्तस्राव होत असेल, तर आणि खूप जास्ती हेवी फ्लो असेल, म्हणजे तुम्हाला जर 6-7 पॅड एका दिवशी लागत असतील, तर नक्कीच ही पाळीची तपासणी तुम्ही करून घ्यायला हवी. आणि ह्या पाळीच्या समस्या फक्त किशोरवयीन मुलींमध्ये नाही, तर तरुण वयात आणि रजोनिवृत्तीच्या आधी सुद्धा ह्या पाळीच्या समस्या सर्व महिलांना असू शकतात. तर म्हणून कधीही तुम्हाला असं झालं, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा. ही अनियमितता जी आहे, तर यामुळे काय काय समस्या निर्माण होऊ शकतात स्त्री जीवनात? तर जर अनियमितता राहिली, तर तुम्हाला पुढे वंध्यत्वामध्ये काही समस्या येऊ शकतात. तसंच तुमचं रक्त कमी होऊ शकतं. जर तुम्हाला जास्ती रक्तस्राव होत गेला, तर तुमचं रक्ताचं प्रमाण कमी होऊ शकते, जेणेकरून बाकीच्या अवयवांना रक्त कमी मिळतं. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. तुम्ही थोडीही कामं करायला लागली, तर तुम्हाला अगदी थकवा जाणवतो. अशा वेळेस तुमची जी दैनंदिन तुमची कार्य असतात, त्यांना अडथळा येतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको आणि ती तुमच्या शरीरावर त्याचं काही दुसरा दुष्परिणाम व्हायला नको. म्हणून ही पाळी नियमित येणं खूपच गरजेची आहे. म्हणजे आपण पाहतो की जुन्या काळाच्या बायका आपल्याला सांगतात काही होत नाही, अशुद्ध रक्त निघून जातं आहे. असं जरी असलं तरी पण जर तुम्हाला जास्त ब्लिडिंग होतं आहे, तर आपल्या डॉक्टरांकडे आपण जाणं आवश्यक आहे. सोबत थोडंसं तपासायचं ना, की मला पाळीच्या दरम्यान थकवा येतो आहे का, आणि येणार असेल तर आपण आराम करायचा आहे का, तर आपण ते पण सांगूया की. तर जसं बरेचदा म्हणतात की पाळीमध्ये हे खराब रक्त वाहायला जातं, पण तसं नसून जर हे रक्त खराब का नाही आहे याचं कारण आहे. कारण दर महिन्याला गर्भपिशवीमध्ये एक थर बनते आणि जेव्हा त्याच्यामध्ये जर बाळ जन्माला येत नसेल, तर ही दर महिन्याला पाळी म्हणून ही बाहेर येते. जर हे रक्त खराब असतं, तर ते बाळासाठी नसतं. कारण हे बाळ जन्माला येत नाही, त्याचं काही कारण नाही आहे, काही काम नाही आहे, म्हणून हे रक्त योनी मार्गाद्वारे बाहेर येत असतं. आणि राहिला प्रश्न की हा सॅनिटरी पॅड्स वापरून आपण बाकीच्या ज्या सगळ्या आपल्या कार्य आहेत ते आपण करू शकतो का, तर ही सगळ्यांची पर्सनल चॉईस आहे. तुम्हाला जर ते सॅनिटरी पॅड्स वापरून तुम्ही कम्फर्टेबल असाल किंवा तुम्ही जर टॅम्पॉन्स वापरून कम्फर्टेबल असाल, तुम्ही कप्स वापरून कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही ज्याही पद्धतीने कम्फर्टेबल असाल ते तुम्ही वापरू शकता. पण या दरम्यान तुम्हाला आराम करणं गरजेचं आहे. बरेचदा आपण असं असतं की तुम्हाला जंतू संसर्ग होऊ शकतो. जर तुम्ही स्वच्छता पाळली नाही, तुम्ही व्यवस्थित हात धुतले नाही, तुम्ही व्यवस्थित साबणाने हात धुवून घ्या. जर तुम्ही स्वतःला स्वच्छ ठेवलं, तर तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही. तुम्ही अगदी नॉर्मल जसं तुम्ही जीवन जगत आहात, तुम्ही तशाच जगू शकता. फक्त यावेळी आरामाची गरज स्त्रीला जास्ती वाटू शकते किंवा तिला बरेचदा वेदना होत असतात पाळीच्या वेळेला. तर अशा वेळेस जर तुम्ही आराम केला, तर त्यात काहीही चूक नाही. हा झाला एक आरामाचा भाग, की एक नियमित आणि अनियमित पाळी काय असते ते आपण सांगितलं. यानंतर आहे की PCOD जो आहे, तर कुठल्या अनियमिततेला आपण हे नाव देऊ शकतो? तर जर PCODमध्ये होतं काय की पाळी ही तुमची कमी येते किंवा ही इर्रेग्युलर होते, तर हा झाला PCODचा भाग. PCODमध्ये बरेचसे कारणं असू शकतात, जसं की थायरॉईड जर तुमचं वाढलं असेल किंवा शुगर वाढलेली असेल किंवा जर तुमच्या अंडाशयामध्ये जे अंड बनायची जी प्रक्रिया आहे ती जर ती मंद झालेली असेल, तर अशा सगळ्या कारणामुळे हे PCOD होतं. याच्यामध्ये हॉर्मोन्सचा बदल झालेला असतो. आणि जर जास्ती रक्तस्राव होत असेल, तर हे पण तितकंच ॲबनॉर्मल आहे. जास्ती रक्तस्रावाचं कारणं वेगळी असू शकतात. त्याच्यामध्ये गर्भपिशवीवर जर गाठी असतील किंवा जर अंडाशयावर गाठी असतील किंवा जर तुम्हाला कॅन्सरची शक्यता असेल किंवा जर आपण तरुण वयात म्हटलं, तर बरेचदा प्रेग्नन्सी पेशंटला असते आणि ती अबॉर्शन झालेली असते. तर म्हणून त्या कारणामध्ये जर पेशंटला माहिती नसेल की हे अबॉर्शन आपलं झालेलं आहे किंवा ती प्रेग्नन्सी गर्भपिशवीत न असता जर दुसरीकडे असेल, ज्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो, ती नलिकेत असू शकते,
ती अंडाशयात असू शकते, ती पोटात असू शकते. याच्यामुळे सुद्धा योनिमार्गातनं तिला ब्लिडिंग होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर तुम्हाला जास्ती पाळी जात असेल तर ही पण पाळीची अनियमितताच आहे. याच्यावरती काय उपचार उपलब्ध आहेत? तर याच्यावरती बरेच उपचार उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जसं रक्त जर तुमचं कमी झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या रक्त तपासण्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यायला हवा. त्याच्यामध्ये तुमचं रक्त किती आहे, तुमची थायरॉइडची टेस्ट करून घ्यायला हवी, तुमचं शुगर व्यवस्थित आहे की नाही. तसंच सोनोग्राफीवर तुमचे काय कारणामुळे तुम्हाला एवढी पाळी चाललेली आहे, तर ह्या सगळ्या तपासण्या केल्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आपल्यामध्ये नेमका दोष काय आहे आणि त्या जो काही दोष आहे त्याच्यावर आपण उपचार करू शकतो. बरेचदा पेशंटचं रक्त गोठायची क्षमता ही पेशंटमध्ये कमी असते. तर किशोरवयीन मुलींमध्ये ही तुम्हाला लक्षात येईल की जर तुमची अनुवांशिक रक्त गोठायची क्षमता जर कमी असेल तर त्यांना बराच रक्तस्राव होतो आणि अशा काही तपासण्या करून घेतल्याने ह्या लगेच माहिती होतं आणि त्याच्यावर तसा साजेसा उपचार आपण करू शकतो. थोडंसं लक्ष या सगळ्या बाबींकडे पूर्ण आवश्यक आहे. यानंतर मला हे सांगा की काही ऑपरेशन्स किंवा काही औषधोपचार करावा लागतो का की जेव्हा अनियमितता येते पाळीमध्ये? नक्कीच. जर तुमची पाळी अनियमित असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना काही गोळ्या औषधींनी सुद्धा कमी करू शकतो. जर त्या गोळ्या औषधी त्या तुमच्या आजारांवर काम करत असतील तर फारच चांगलं, किंवा जर त्या काम करत नसतील तर बरंच आपण आजकालचं आधुनिक जगामध्ये आता आपण बघतो की लॅप्रोस्कोपी आणि दुर्बिणीद्वारे केलेले ऑपरेशन याचं बरंच महत्त्व वाढलेलं आहे. तर बरेच पेशंटचं असतं की मॅडम आम्हाला ही गाठी फक्त गाठी काढायची आहे, मला गर्भपिशवी काढायला नको, मला ही काढायची गरज नाही पडली पाहिजे, किंवा मला अंडाशय काढायची गरज नाही आहे, मला फक्त गाठ काढायची आहे. तर अशा काही जेव्हा आम्हाला काही पेशंट्स येतात तर त्यांना आम्ही युटरस कन्झर्विंग सर्जरी म्हणजे गर्भपिशवीला इजा न होता आपण जी काही दोष असेल तो आपण काढू शकतो. म्हणजे सध्या आपलं एवढं प्रगत विज्ञान आहे, त्याच्यात भरपूर सुविधा आहेत, त्यामुळे सगळ्या समस्यांवरती आपल्याकडे उपचार आणि सुविधा उपलब्ध आहेत. आपण त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. नक्कीच. आणि तसंच जर काही पेशंट्सला जर असं असेल की आपल्याला मॅडम मला जर गर्भपिशवी काढूनच टाकायची आहे, किंवा तिला जर ती अनियमितता असेल किंवा रजोनिवृत्तीच्या आधी बरेचदा पेशंटला सूजन येते गर्भपिशवीवर, गाठी येतात, किंवा त्यांना मी जसं सांगितलं की कॅन्सरची सुद्धा शक्यता असते. अशा कंडिशनमध्ये आपल्याला गर्भपिशवी ही काढावी लागते. पण आजकाल हे दुर्बीणद्वारे ऑपरेशन केल्यामुळे आपल्याला इतकं सोपी पद्धत झालेली आहे की त्याचं अगदी छोट्या छिद्रातनं हे सगळे ऑपरेशन्स केलेले जातात आणि त्याच्यामुळे होणारा जो नंतरचा त्रास आहे किंवा जे तुम्हाला खूप आधी 2-2, 3-3 महिने आराम करावा लागायचा तसं काही होत नाही आणि आपण लवकरच तुम्ही तुमच्या सगळ्या कार्याला तुम्ही सुरुवात करू शकता. याचा अजून एक फायदा आहे की ऑपरेशन दरम्यान जे होणारा रक्तस्राव असतो तो सुद्धा याच्यात कमी झालेला असतो. म्हणून दुर्बिणीद्वारे हे जे काही ऑपरेशन केलेले जातात त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी माहीत होतात. बरेचदा असंही होतं की सोनोग्राफीवर काही गोष्टी कळत नाही आणि दुर्बीण टाकल्यामुळे आपल्याला त्या नवीनच माहिती होतात, किंवा तर त्याचा आपण लवकरात लवकर उपचार करू शकतो. रजोनिवृत्तीचा विषय निघालेला आहे, तर तेव्हा हे सांगा की या काळात पण आपण पाहतो की अनियमितता आपल्याला पाळीमध्ये दिसून येते आणि त्याच्याकडे मात्र नक्कीच दुर्लक्ष होतं की आता ही पाळी जाण्यात आहे, बंद होण्यात आहे. तर हे कितपत धोकादायक आहे? नाही, तर नॉर्मली जेव्हा तुमची रजोनिवृत्ती येते त्याच्या आधीचा जो 4-5 वर्षाचा काळ असतो तेव्हा ही पाळी अनियमित होऊ शकते. तर बरेचदा ही अनियमित झालेली पाळी ही तुमच्या गोळ्या औषधींनी कमी होते. जर तुम्ही त्याच्यात तुम्ही अशा वेळेस तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच सल्ला देतील की जर तुम्हाला त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की गर्भपिशवीवर सूज आहे किंवा गर्भपिशवीच्या गाठी झालेल्या असेल आणि ह्या मोठ्या असतील आणि याच्यामुळे जर तुम्हाला लघवी किंवा मलनिःसरण करताना काही त्रास होत असेल तर नक्कीच ते तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला सुद्धा देतील आणि हा सल्ला तुम्ही तसा ऐकणे आणि तसा त्या योग्य पद्धतीने उपचार करून घेणे बरंच महत्त्वाचं ठरतं. कारण याच्यामुळे होणारा जो तुमचं रक्ताचं कमी प्रमाण आहे ते तुम्ही टाळू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणं आणि इतर काम काय आहे ते तुम्ही व्यवस्थित आपल्या पद्धतीने करू शकता आणि त्याच्यात काही अडथळा येत नाही तुम्हाला, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पाळी बंद होण्यातला हा जो टप्पा आहे तर तेव्हा सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नको. त्याचा कालावधी पण सांगू की कुठल्या
कुठल्या कालावधीमध्ये ही तुमची पाळी बंद होणार आहे? तर असं एक्झॅक्टली सगळ्यांसाठी ठराविक काळ नसतो, पण आपण 45 ते 47व्या वर्षीपर्यंत तुमची पाळी ही जाऊ शकते आणि 40 ते 45व्या वर्षी हे याच्यामध्ये तुम्हाला काही बदल पाळीमध्ये दिसू शकतात. तर ही सगळ्यांची अनुवंशिकता असते की तुम्हाला नेमकी रजोनिवृत्ती कधी येणार हे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे एकूणच प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलींसाठी स्वतःसाठी पण हा जो पाळी दरम्यानचा काळ आहे 5-7 दिवसांचा, तर त्यासाठी एक तिचं रुटीन असलं पाहिजे. मुलीला समजावून सांगताना पण, स्वतःसाठी पण, पाळी सुरू होताना, मधले दिवस आणि रजोनिवृत्तीच्या काळात पण. तर तिने एक स्वतःची काय काळजी घ्यावी, मानसिकता कशी ठेवावी, हे पण आपण जाता सांगूया. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा किशोरवयीन मुलींमध्येच असतो, कारण त्यांच्यासाठी हा नवीन विषय असतो. पण जसं जसं हे दर महिन्याला होत जातं तर आपल्याला पण याची सवय होत जाते. तर जेव्हा तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की आपल्याला ही पाळी येणार आहे किंवा ह्या गोष्टी होणार आहेत, तर बरेचदा आमच्याकडे पेशंट येतात की आम्हाला पाळी लांबवून पाहिजे किंवा आम्हाला आता फिरायला जायचं आहे किंवा आमच्याकडे काही पूजा आहे. तर ह्या गोष्टींना मध्ये न आणता तुम्ही ह्या पाळीला हा तुमच्या जीवनाचा हा महत्त्वाचा भाग आहे असं समजायला काही हरकत नाही आहे. आहेच तो. बिलकुल. आणि त्यामुळे मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करण्यात काही गरज नाही आहे. म्हणजे निसर्ग नियमांना आपण आपल्या हौशेपोटी काही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. नाही. आणि तुम्हाला आता बरेच दिवसापासून तुम्हाला पाळी येत असेल किंवा बरेच वर्षापासून येत असेल तर तुम्हाला त्याची सवय झालेली असते. म्हणून बरेचसे जे तुम्हाला जर काही कार्यक्रम करायचे असतील तर ते तुम्ही सहजपणे करू शकता. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही याच्यासाठी काही गोळ्या घेता तर ह्या गोळ्या हॉर्मोनल असतात, याच्यामध्ये शरीरामध्ये बदलाव होतो आणि मग पुढे हा बदल तुम्हाला अनियमित पाळी म्हणून पण दिसायला लागतो. तर म्हणून उगाच आपण काही गोळ्या औषधी घेऊन या पाळीमध्ये बदल करून घेणं आपल्या हाताने हे काही गरजेचं नाही. एकदा रजोनिवृत्ती आली की पूर्णतः ही प्रक्रिया बंद होते का, किंवा त्यानंतर पण महिलांना काही त्रास उद्भवू शकतो का? रजोनिवृत्ती जर आली तर रजोनिवृत्ती आपण कधी म्हणतो, तर जर तुम्हाला 1 वर्षापर्यंत जर पूर्णपणे पाळी आलेली नसेल आणि तुमची वयाच्या 40व्या वर्षीपेक्षा जास्ती असेल तर तुम्ही याला रजोनिवृत्ती म्हणू शकता. पण रजोनिवृत्ती नंतर सुद्धा तुम्हाला रक्तस्राव होऊ शकतो, त्याला आम्ही पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग असं म्हणतो. तर याचं बरेचदा कारण कधी कधी कॅन्सर हे असू शकतं. जर तुम्हाला गर्भपिशवीचा कॅन्सर असेल किंवा जर तुम्हाला गर्भपिशवीच्या मुखाचा जर कॅन्सर झालेला असेल तर हा अनियमित पाळी म्हणून तुम्हाला रजोनिवृत्ती नंतर सुद्धा येऊ शकतो. किंवा जर तुम्हाला काही त्रास झालेला असेल, काही वेदना होत असतील, काही गाठी झालेल्या असतील, तर ह्या सगळ्या सुद्धा तिथे रक्तस्राव म्हणून योनिमार्गातनं येऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि होणारी जी तपासणी जर डॉक्टरांना वाटत असेल की याच्यात कॅन्सरची संभाव्यता असू शकते तर तुमची पॅप टेस्ट किंवा सर्वायकल बायोप्सी किंवा एंडोमेट्रियल बायोप्सी म्हणजे जे गर्भपिशवीची थर आहे याची सुद्धा आपण बायोप्सी तुम्ही डॉक्टरांकडनं करून घेतली पाहिजे, जेणेकरून जर कॅन्सरचा जो धोका आहे तो तुम्ही टाळू शकता आणि होणारा जो रक्तस्राव आहे तो सुद्धा थांबवू शकता. म्हणजे एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, अजून ही प्रक्रिया बंद झाली नाही आहे पूर्ण, पण या सगळ्या गोष्टींचा आपण असा उहापोह केल्यापेक्षा आपण आपल्या डॉक्टरांकडे निश्चितपणे जावं. तर तरुण बायांमध्ये जसं बघितलं की तुम्हाला गाठी असू शकतात, तर युट्रस कन्झर्विंग सर्जरीज म्हणजे काय, तर आपल्याला गर्भपिशवी वाचवायची आहे, तर आपण जर तुम्हाला गाठी असतील तर ह्या गाठी काढू शकतो. किंवा जर तुम्हाला याच्यामध्ये जर मास येत असेल, जर योनिमार्गातनं हे मास गर्भपिशवीद्वारे योनिमार्गातनं, गर्भपिशवीच्या मुखातनं आणि मग योनिमार्गातनं जर हे मास येत असेल, त्याला आपण पॉलिप म्हणतो, तर आपण हे फक्त पॉलिप पण काढू शकतो. याच्यासाठी आपण ही दुर्बीण पोटातून न टाकता आपण खालून टाकतो आणि त्याला आपण हिस्टेरोस्कोपी असं नाव देत असतो. तर जर या गाठी ह्या थराजवळ असतील, गर्भपिशवीच्या थराजवळ असतील किंवा जर हे मास असेल तर आपण हे हिस्टेरोस्कोपीनी आपल्याला ही बघण्यात सुद्धा मदत होते आणि आपण हे हिस्टेरोस्कोपिकली आपण हे काढू पण शकतो. तर याने तुमची जी गर्भपिशवी आहे त्याला काहीही इजा होत नाही. तसंच गर्भपिशवीची जर फक्त थर वाढलेली असेल तर ही थरसुद्धा आपण लेझरद्वारे किंवा आपण त्याला गरम करून ही आपण जाळू शकतो आणि जेणेकरून हा तुमचा अनियमित पाळी होण्याचा त्रास हा आपण
कमी करू शकतो. नक्कीच अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि हे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.